पूर्वी सर्वप्रथम कलशाचं दर्शन घ्यायचं. येणारं ब्रह्मांडातलं तत्व आहे ते सर्वप्रथम कलशात येत असतं. आणि म्हणून दोघांनी हात जोडा आणि कलशाचं दर्शन घ्या. तुळजापूरची भवानी तुमची कुलदेवता, त्या कुलदेवतेला प्रार्थना करा. ही तुझीच कृपा, तुझ्याच कृपेनं हा भव्य दिव्य कार्यक्रम करत आहे तो तूच करून घे. आता कलशाचं दर्शन झालं, सर्व भिखारे भावकीने दर्शन घेतलं आणि चालले 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 चालले. देव कधी भेटतोय ते पाहण्यासाठी आले 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 आले. कुठं आले? पैठणी जवळ आले. दुसरं दर्शन पैठणीचं घ्यायचं आहे. महाराष्ट्राचा राजा शिव छत्रपती प्रत्येक गडावर जात असताना मुखामध्ये भगवंताचं नाम होतं. आणि आपण हिंदू धर्मामध्ये आपण क्षत्रिय असल्यामुळं आवाज द्या, बोला हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर महादेव. अतिशय थांबा, अतिशय सुंदर काम केलेलं आहे. पैठणीचं दर्शन घ्या. हा पैठणीचं दर्शन घेण्याच्या पाठीमागे कारण काय असेल हो? द्वैत आणि अद्वैत साधण्याचं साधन जे आहे ते पैठणीमध्ये आहे. आणि म्हणून आपण द्वैत आणि अद्वैत साधण्यासाठी पैठणीचं दर्शन घ्यायचं आहे. पैठणीचं दर्शन घेऊन 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 वहिनीना आणि राजभाईना वाटले माझी आई कुठे आहे ती पाहूया. आणि म्हणून ते पाहायला आले 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 तर वाघावरती स्वार झालेली अनेक शस्त्रानं नटलेली ती जगदंबा 3.5 पिठाची कुलाचाराची कुलस्वामिनी विखाऱ्यांची कुलदेवता सज्ज झालेली आहे. आता अनेक शस्त्र गोंधळी बोलला असतात का हो? शस्त्र असतात का देवांच्या हातात? देवांच्या हातात असतात का बाबांनो? देवांच्या हातात शस्त्र आहे. आत्ता जाऊन राजभाई बघा, कुठल्या देवतेच्या हातात त्रिशूळ आहे, कुठल्या देवाच्या हातात तलवार आहे, कुठल्या देवतेच्या हातात भाला आहे, कुठल्या देवतेच्या हातात डमरू आहे. ही शस्त्र आहे. ही शस्त्र कशासाठी आहेत? 9 दिवसाच्या पारायणामध्ये विटी दांडू खेळण्यासाठी होय? नाही. ज्या ज्या वेळेला धर्म लागला आणि आधी अधर्म पसरला त्या